हॅलो नमस्कार मंडळी. तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या कोकणच्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही सकाळी म्हणजे बेत केला की आज मच्छी खायचा वार आहे तर काहीतरी मागूया. तर मन झालं की शिवल्या खायच्या, कारण कोकणातल्या शिवल्या खूप छान लागतात. तर धावजी दादांना सांगितलं होतं आम्ही आणायला, तर त्यांनी राजाबरोबर आणून दिले आम्हाला या शिवल्या. आता आम्ही आता बनवते म्हणता. आणि इकडे बघा फायनली मस्त आताच हे बघा असं, हे बघा आई काढते. मी जरा खोबरं केसत होते ना, हे बघा असं हे ना त्यातून काढून घ्यायचं असतं. हे बघा असं ह्याच्यातून असं एक एक. आम्ही आज एक शिपी करत नाही आहोत. हे बघा असं काढून घेतलेत. जरा हात बाजूला हे बघा असं काढून घेतलं त्याच्यामध्ये. आणि ह्यालाच चव आहे मेन. हे बघा हे जे पाणी असतं ना ते हे बघा आता घ्यायचं आपल्याला गाळून. हे गाळून घेतलं नाहीये तर हे असं आई इकडे करते साफ. आणि मी इकडे बघा माझं काय चालू आहे हे बघा, खोबरं वगैरे मी केलंय जरा. खोबरं किसत होते ना, जरा वाटपाची तयारी वगैरे करते आहे बघा असं. आणि आता मी यातला आंबा खाल्ला थोडासा, तिला पण तिला द्यावं लागतं मध्ये मध्ये थोडंसं काहीतरी. आणि आता जरा चला करून घेऊया जेवणाचं थोडंफार. आणि चला मंडळी आता जस्ट हे बघा ओटी वगैरे भरली. जर एक नवीन लग्न झालं होतं ना, मग ते आले होते जर आमच्या इथे थोडा वेळ, बराच वेळ झाला. आणि थोडंसं कपडे वगैरे धुवून घेतले सगळे बघा, सुकत वगैरे घातलेत खाली. हे बघा असे कपडे वगैरे सुकत घातले. आणि आता झालेलं एक जोड पाल होतं आमच्याकडे, त्यांची जरा ओटी वगैरे भरून घेतली. त्याच्यामध्ये आमचं सगळं खाणं पिणं पण राहून गेलं सगळं. वाजले बघा 11 वाजले, 11:30 होत आले. आणि आता हे बघा जरा इकडे भाकरी घेतली मी खायला. हे बघा आणि मस्त अशी फणसाची भाजी खाणार आहे. आणि अनामिका आली बघा. हे बघा नुसती अनामिका ऐकते. मग चेतन आणि मी एक एक भाकरी खाणार आहे बघा याच्यातच. चेतनला पण आणली. चेतनला म्हटलं एकाच आता खाऊया आपण दोघांनी, भांडी पण नको जास्त. आणि कसं उशीर पण झाला. आणि चेतनचा फोन पडला, फुटला चेतनचा फोन. हे बघा चेतनचा बघा काय झाली आहे, पडला चेतनचा फोन बघा, बघताय. आणि इकडे आता खातोय आम्ही मस्त फणसाची भाजी भाकरी. आणि इकडे आता चेतन रेडी झालेला आहे खाण्यासाठी. या सर्वांनी खायला तर चला आम्ही पण जरा खाऊन घेतो. फणसाची भाजी आणि भाकरी. मंडळी आता बघा दुपार होत आली आहे. आज पण कुठे जाता नाही आलं, थोडा घरीच होतं. आता केलं आहे जरा, आज शुक्रवार आहे ना, तर जरा आणलं शिवल्यांचं केलं आहे. थोडं आवडतं आम्हाला ते. सार केलं आता म्हणतात. तिकडे आराम करते जरा, आई पण तिथे आहे काम करते आतमध्ये. आणि मी इथे बसलो आहे पुढच्या साईडला. हे बघा असं ऊन पडलं कडक. काय कळत नाही, सकाळी गडगडत पण होता आणि आता असं ऊन पडलं कडक. तिकडे खाली जरा ते आहे जोशी म्हणून, त्यांच्या घरी काम चालू आहे, त्याचा आवाज येतो पत्र्यांचा. बघा कसलं कडक ऊन पडलं आहे ते मंडळी. सांगेल पाऊस पडत होता असं. मंडळी मस्त असं सार केलं आहे म्हणताने. मस्त असं बघा मुळ्याचं सार केलं आहे म्हणताने. आणि ते आंबे पण आहेत का पण. आणि ते बघा बाहेर कडक ऊन पडलं बघा किती. तिकडे मी जरा नेटवर्कच्या शोधात होतो जरा लेट झाला म्हणता. आता जेवायला बसली येते मी, आता सुरुवात करतोय. या सर्वांनी तुम्ही जेवायला मंडळी. त्यात आंबा पण घातलाय मस्त. कसं झालं आमचा टेस्ट? एक नंबर झाले मस्त. मी पण जरा बसतो होतो, मी जर उन्हात होतो इकडे बघा पाठीमागे. नेटवर्कच्या शोधात होतो जरा, त्यामुळे थोडा नाही मिळालं पण नेटवर्क. तर आता जरा फ्रेश होतो नाही तर जेवायला बसतो लगेच. हो म्हणतो ना. तर या सर्व मंडळी तुम्ही ऊन किती कडक पडलं बघा, इथेच मी नेटवर्कच्या शोधात होतो. त्यामुळे बघा घाम पण किती आलाय. तर जातो जरा फ्रेश होतो. या सर्वांनी जेवायला मस्त असं व्हायचं सार आहे, चपाती भात आणि आंबे पण. या सर्वांनी खायला आंबे. हॅलो गुड इव्हनिंग सर्वांना. झोपून उठलोय, तोंड पण धुतली नाहीये. आणि बघा आम्ही कुठे चाललोय बघा. अनामिका आणि असं फिरत राहायचं गावी गावी, असं फिरत राहायचं. ते लोक त्यांचं काय चालू आहे, काम करतायत सगळे का, पावसाची कामं चालू आहेत सर्वांची. आणि आम्ही असं मस्त फिरतोय. अनामिका बघा कशी फिरते बघा अनामिका. आणि इकडे बघा ह्यांचं काय चालू आहे, ह्यांचं जरा साफसफाई चालू आहे. त्यामुळे ते विचार करतात कुठे लाकडं ठेवायचे, काय करायचं. मॅडम आलेले आहेत परत. हे बघा हे आमच्या लाकडं घेऊन चालले आहेत, सगळी जेवढी आहेत ना आमच्याकडे लाकडं. ह्यांचा एकच इरादा आहे, फक्त लाकडं घेऊन जाणं आमच्याकडून. हे बघा चाललेत घेऊन. हे बघा इकडे लाकडं होती, हे बघा ती लाकडं त्यांनी घेऊन गेले 4-5 भाऱ्या. आता परत आलेले आहेत 5वी भारी घेऊन चाललेत आता. हे बघा 5वी भारी घेऊन चालले ती आता मॅडम आमच्या इकडून. हे बघा. आणि सावी कुठे चाललीस, कुठे जाते. तिकडे सावी बसले. ते बघा वाटतंय पाऊस वगैरे येणार आहे असं वाटतंय, जरा पावसासारखं वातावरण झालंय संध्याकाळचं. आणि आमची अनामिका बघा कशी बसली आहे माझ्या खांद्यावरती. अनामिका बघा कशी आवाज करते, पक्ष्यांचा आवाज येतोय ना, तर अनामिका पण आवाज आहे बघा. अनामिका पण आवाज करते, कुर्र कुर्र काहीतरी करते. अनामिका इकडे बघ, पुढे बघ, पुढे बघ, पुढे बघ, इकडे बघ. हा मी समोर पाहिजे कॅमेरामध्ये बघ. हा बघ बघ बघ, लपते अनामिका, लपते माझ्या मागे मागे. हो ना, माझ्या मागे लपते अनामिका. आहे बघा कशी. पण तिला बाहेरच अनामिकाला यायचं आहे. अनामिका बिलकुल आतमध्ये राहत नाही, घरामध्ये सारखं बाहेर राहायचं तिला. बघा मंडळी आता मस्त असे संध्याकाळ झाली आणि मी जरा असं बसलोय अंगणामध्ये जरा. आणि बघा कसं मस्त असं संध्याकाळचं नजारा. अनामिका ही इकडे
नाही मी काय थांबत नाही घरात, आमचं आताच गेली आतमध्ये तिचं आवरून थोडं, आणि मी आनंद घेतोय संध्याकाळचा. वरती शिवांश हाक मारतोय. चला आम्ही पण थोडंसं कधी खाऊन घेतो. मुंडे आता ते गावातले आलेत, 10वी रिझल्ट लागला त्याचे पेढे घेऊन. बघा आम्ही इकडे असे मस्त गप्पा मारत बसलोय आणि इकडे आलेत हे बघा शिवांश बाबू आलाय, गोरेगावला राहतो आहे बघा शिवांश. शिवांश इकडे बा, इकडे बा, इकडे बा, असं बोल, हॅलो बोल, हॅलो, हाय कर, हाय कर, हात दाखव, हात दाखव. इकडे बाबू, इकडे बघ एकदा, बाबू इकडे बघ एकदा, एकदा बघ, फोटो काढूया, फोटो काढूया, हा फोटो काढूया. आणि ही शिवांशी आजी आहे बघा इकडे, आणि इकडे अनामिका आहे आमची बघा. ही आजी जरा एकदम जरा वाटते का ही आजी आहे म्हणून, ह्या बाबूची वाटते का तुम्हाला आजी आहे म्हणून? म्हणजे जरा तू तरुण वाटतेस ना ग, म्हणून म्हटलं. राजश्री शांत नको बसू, बोल. व्हिडिओ चालू असताना शांत बसतात आणि व्हिडिओ स्टॉप केल्यावर भरपूर बोलतात, गोंधळ घालतात नुसते काय. चला काय खरं स्टॉप केलं राजश्री? झोप झाली नाही, झोपलेलो बाबाजी तो मागा अरे बघा मस्त असं वातावरण आहे संध्याकाळचं, आणि मी बाहेर बसलो आहे हे बघा. आता वाजले किती चेतन? मला वाटतं 7 वाजलेत, 7. आणि बघा बघ असं लाल लाल झाले सगळं आहे ना, हे सगळं आहे ना, आले आले हे सगळं ना, हेच आहे बघा आभाळ. 7:15 झाले, म्हणजे 7:30 होत आलेत आता. आणि बघा कसं व्ह्यू, बघा आकाश कसं मस्त, सगळे पक्षी वगैरे ना किलबिलाट सगळे. आता मला असं वाटतं घरी बसतायत सगळे आता पक्षी आपापल्या घरट्यांमध्ये. आणि चेतन इकडे बसलाय हे बघा मस्त, जरा वाऱ्यासाठी बसलोय आम्ही इकडे बाहेर. चेतन व्हिडिओ एडिट करतोय बघा, त्याची कामं करून ठेवतो चेतन मस्तपैकी. मला म्हणजे छान अशी रम्य अशी कोकणातली संध्याकाळ, हेच आपण मिस करत असतो आयुष्यात, हे क्षण. वा, धन्य ते आपले पूर्वज ज्यांनी आपल्यासाठी हा ठेवा ठेवला आहे, त्याच्यामुळे आपण येतोय गावी आणि अनुभवतोय. अनामिका बघा, आणि इथे वहिनींचं, आणि अनामिका चावते, अनामिका चाव ना इकडे. आणि आपल्या वहिनी गोरेगावला राहतात या वहिनी आता जाणार होत्या पण आता उद्या चालल्या मुंबईला, तर ते आता जरा साफ करून देतात, इकडे आलेत, येतात ते नेहमी असं मदतीला. हा यांच्याच नातूचा बर्थडे होता, आम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही बघितलं असेल, शिवांश यांचाच नातू आहे. त्यांच्या 7व्या बर्थडेला गेलो होतो. आता ओळखीचा बघा आम्हाला वहिनीने असे काजू साफ करून दिले, ते नेहमी मदत करत असतात. आम्ही त्यांना वहिनीच बोलतो, ते आहेत मोठे पण आम्ही त्यांना वहिनीच बोलतो. नाही मी बाबा सांगेन, बाबा चांगले सुकवून ठेव, मग काकू गणपतीत ना होती. आता ते काढण्यात त्यांनी मग तार घालून बांधून बांधणार. कोण गेला ती गाडी का आंबवून पडली ना. हो भाची सुनी भात सुनी रोज काकू चिकन बिकन घेऊन आलो भातचो नकळं बाय भाची केसून काही करत होती. हो टाक वर मग चांगला हा माणसा नैनाची भाजी. मंडळी सकाळ झाली आहे आणि बघा कसा पाऊस पडतोय, तर जोरदार पाऊस आलाय. आहे गावचा कोकणातला पाऊस बघा. इथे पाणी यायची तयारी आहे. आज लवकर उठलो आहे, लक्षात जाग आली आहे. बघूया मला जागो ठेवू आज माझ्या पकडला जरा बघा पाणी भरून होईल. आणि पाऊस कसला येतोय बघा, जबरदस्त पाऊस आहे, जबरदस्त पाऊस, लवली पाऊस, लवली. आणि हे बघा मंडळी मस्त अंगणाचा का मंडळी
मस्त अंगण पण भिजलं आहे पावसामुळे आणि किती छान वाटतं बघा. ही आहे कोकणातली खरी मजा. असा पाऊस पडतो आहे. वा 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 वा. किती छान वाटतं मंडळी. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे सर्व बऱ्यांना एकदा कोकणी चेतन स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये कोकण. आणि मंडळी आज जरा सकाळी लवकरच उठलो आहे कारण थोडं जायचं आहे शहराकडे राजापूरला. थोडंसं काहीतरी आणायचं आहे सामान वगैरे बघूया. तर आम्ही जाऊ आज पण लवकर उठलो आहे. आणि सकाळी उठलो, आईची पण सगळी तयारी चालू आहे. पाणी वगैरे भरलं आहे, सकाळीच पाणी येतं ना लवकर. तर आईने भरलं आहे पाणी. आणि अनामिका मला आमची शहरातून इकडे आली आहे खेळते आधी. आणि त्यांना रसून पेटवलं आईने पाणी तापवण्यासाठी. तयारी चालू आहे. आणि बघा सकाळी पहाट किती छान वाटते. तर पाऊस पण पडला सकाळी रिमझिम रिमझिम. जोरातच जरा पडला आहे बघा, असं बोलत झालं आहे. बघा पक्षी वगैरे असे गुणगुणतात, छान वाटते सकाळची पहाट. आणि वरती शिवांशकडचे चालले आहेत मुंबईला. तिथे जायची तयारी चालू आहे बघा. ते चालले आता मुंबईला. खूप दिवस झाले येऊन त्यांना. ते चालले आहेत. तर म्हणजे असं उजाडलं आहे. आता मी पण जरा रेडी होऊन घेतो. नंतर पण आवरणं चालू आहे. मी का बघा मंडळी कशी आवाज येते बघा पक्ष्यांना. बघा त्या कशी आवाज देते. शेनू कोणाला आवाज देतेस? तुझ्या मित्रमैत्रिणींचा? बघा बघा कशी आवाज देते बघा. ही मंडळी बघा आईची पूजा चालू आहे. आमचं पण थोडं आवरण झालं आहे आणि थोडीशी पूजा करतायत आई. बघा मस्त अशी पहाट सकाळ झाली. ऊन पण कसं पडलं बघा ताजं एकदम. आमचं जरा राजापूरला जायचं कॅन्सल झालं कारण थोडं लेट पण होणार होतं आणि जे काम आहे ते लवकर करायचं होतं. तर बघू आता 1-2 दिवसात जायला जमलं तर जाऊ. आणि म्हणजे आता आटपला वगैरे आटपली आहे. आणि इकडे बघा इकडे आले सावी आले सावी. आणि इकडे ममताचं काम चालू आहे. सकाळची कामं चालू झाली. तिथे ममताची कामं चालू आहेत. कपडे वाळत घालते ती. आणि अनामिका बघा आमची ऐकत नाही आहे. शोना पिल्लो आमची. सावी काय गाणं म्हणतेस? तिची मजा झाली आहे सगळ्यात जास्त. अनामिकाची खूप मजा. हे बघा वहिनी फणस साफ करतात, कापे करत मस्त असं. छानपैकी बघूया कसं करून जरा. चपाती खाऊन कंटाळा. मी आता चाय पियाले नाही, सकाळी एकदा चाय पियाला. नकोशा मी जाते घरी, मी ह्या फोडणीत टाकून आलोय. काय फोडणी टाकून दिलं तुम्ही? कोकणचा मेवा. आमच्या आई इथे साफ करते. कुळीत नाही काय मटकी साफ करते. जाणार असलं तर सांगा, मग आम्ही पण येऊ. 19 तारखेला म्हणे मी म्हटलं ऑनलाईन भरणार की त्याचा आता वैभवला माहिती आहे ना तरी याला पण बरोबर घेऊन मस्त आता नाही 1 वर्ष खाल्लेलं नाही ना मला या सर्वांनी घरी खायला. बरोबर तर मी कसं करते नेहमी पण ह्या वेळेला जर भात सोडून खायचं होतं कशी खाते बघा अनामिका. बघा भाजी केल्या नसती अनामिका पण आता खायला लागले बघ. कापे करे खाते अनामिका. अनामिका काय खातेस तू? आणि आम्ही इकडे आम्ही पण खातो इकडे वगैरे. वहिनीने काढले बघा आता इकडे. आणि नंतर खायचं चालू हे बघा. चेतन तिकडे बसून खातोय तो मागे. आणि अनामिका इकडे खाते. आणि ह्या वहिनीने काढले करे हे बघा. या वहिनीने काढले करे हे. आम्ही हे खातोय. आणि एक वहिनी तिकडे बाहेर फणस फोडते. ती दिसते तुम्हाला? दिसणार नाही इकडनं. आणि इकडे पण चालू आहे फणस फोडणे. इकडे बघा फणसच फणस आपल्याकडे बघा. मस्त भारी आहे ना. जून आहे ना. जून वाटतंय बघ. सकाळी पाऊस पडला भरपूर. खाऊन घ्या आंबे करे सगळं जेवढं असेल तेवढं नंतर मिळणार नाही. बघा अशी खाते बघा. मंदानी रडत होती भरपूर सकाळी. आठवण येत तिला ना तिला जायचं नव्हतं. म्हणजे आता फणस खाऊन झाला आमचं आणि आता परत एक फणस आहे. आता भाजीची तयारी चालू आहे बघा.
आपण आल्यापासून म्हणता किती तिसऱ्यांदा असेल ना हे भाजी फणसाची बघा. हे फणसाची भाजीच खायला आले मी गावात. आमची फेवरेट आहे भाजी. आता पहिलं मी पण नाही खायचं एवढा, पण आता मला आवडायला लागली भाजी फणसाची. आणि हे बघा वहिनी आता परत अजून एक फणस साफ करतात. दुसऱ्या वहिनी तिथे बसल्यात आतमध्ये. यावर्षी काजू नाही भेटले फक्त. काजू जरा मिळाले पण तेवढे नाहीत. तसं चालू आहे बघा मंडळी. कोकणातला मेवा खातोय आम्ही सगळ्या. खूप छान वाटतंय. आणि आज बघा आज आम्ही जाऊ जरा इकडे रानामध्ये, तर तुम्हाला रानमेवा पण आम्ही दाखवतो आम्ही गेलो तर खाली. मंडळी आम्ही काय मजा चालू आहे ती. त्या डब्याच्या आतमध्ये जाते ती काढणं आहे ना त्याच्या. ते बघा त्याचे काय प्रयत्न चालू आहेत बघा. खूप मस्ती करते. काय पराठा चालू आहे. अरे वा, आता तिला खालचा रस्ता दिसला खालचा रस्ता. आम्ही कशी बघा कशी चालू आहे मेहनत. मस्त असे घावणे आणि भाजी. कोकणचे स्पेशल घावणे. आता आम्ही नाश्ता करतो. या तुम्ही पण सर्वांनी मंडळी नाश्ता करायला. वहिनी म्हणता या सर्वांनी नाश्ता करायला घावणे आणि म्हणता या सर्वांनी नाश्ता करायला घावणे आणि भाजी. हॅलो आता काढे का. तर म्हणजे मी पण आता खातो घावणं. तुम्ही पण या खायला. मस्त एकदम. पण आले बघा इकडे. माझा ब्लॉग स्टार्टच केला नाही मी. करू का. कर ना त्याच्यातला. कशी हिची मजा झाली आहे बघा. अंघोळ करते, पाणी ठेवले तिला पिण्यासाठी बघा. अंघोळ करते अनामिका अशी करते बघा. फक्त अंघोळ बघा. मजा झाली तिची गावाला आल्यापासून. मजा उघडं बिघडं मोकळं सगळं आहे ना. तिकडे बाहेर अंघोळ करते मी रोज अंगणात. तिकडे ते बघा तिकडे कोण तिकडे अंघोळ करते ती रोज तिकडे बाहेर. दिसत नाही ना. आता तिचं काय झालं ते बघा. हे बघा 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 अंघोळ कशी करते बघा मंडळी. आता भाजी बनवते आई. फोडणी घातली आहे त्याला. फोडणी वरतून घालणार आहे का. घातली बघा. अशी फणसाची भाजी खायला खूप आवडते आम्हाला पण. आणि आई जास्तच करते भाजी. म्हणजे कसं आजूबाजूला पण देता येतं ना. येतात सगळे मदत पण करतात. मग त्यांना पण देते आई मग भाजी अशी. म्हणून ती एवढी केली आहे बघा. म्हणजे कसं आता संपर्क कधी करणार पण नाही आता बघा. आता ही केली तर मंडळी अशी मजा असते गावी. इकडे काय इथे आटला शिजत घातला. हे बघा इथे आटला शिजत घातलाय. त्याच्यामध्ये आता घालणार आहे. मसाला घातलाय आपला चवीनुसार घालायचा मसाला. हे बघा आटला घातला आईने आता शिजवलेला. खोबरं पण घालायचं आहे ना. बरं घालणार आहे. अशी आता भाजी आपली रेडी होते फणसाची. घरी तर खाऊन झाले आज सकाळी. आता फणसाची भाजी जेवण बनवणं चालू आहे. आणि इकडे बघा इथे मंडळी बसलेत गप्पा चालू आहेत त्यांच्या. इकडे म्हणता बोलते जरा फोन आला. इथे वहिनी बसलेत. हे बघा मंडळी आता भाजी रेडी झाली आहे शिजून. मस्त अजून एकदा भाजी केली आम्ही. फणसाची ही भाजी भरपूर मस्त झाली आहे. टेस्ट केली आहे एकदम एक नंबर झाली भाजी. आमच्या भारी भाजी बनवलेली. नको खोबरं नको राहू दे आता. झालेली आहे. आणि चला जेवणाची तयारी करू आम्ही. जेवणाला बसवत आहे. हे बघा नाही आम्ही आता भाजी टेस्ट करताय बनवली ती. वहिनीने पण घेतली. आणि आम्ही आता बोलते मी मस्त चांगली भाजी. बघा वहिनी पण बोलते छान झाली भाजी बोलतात. एक नंबर भाजी. एकच मला बोलले का. बघा काय डिस्कशन चालू आहे. आणि चला आता फायनली आमचं सगळं आवरलंय. अनामिका जेवून देत नाहीये बघा. इकडे काय करते. आणि मस्तपैकी रेडी झाली आता भाजी आमची. ताटं वाढून आणलेत. आई तिकडे बसले जेवायला.
आई बोलते तिकडेच बसतो आणि चेतन तिकडे बसलाय आणि चेतन ते बघा आईने केली मटकीची आमटी केली आहे मस्त अशी आणि मी भाजी आणि हे केलेले राईस हे बघा आणि हे आहे मुळ्याचं सार हे बघा दिसतंय ते आता मी खाणार आहे जरा अजून हे बघा मस्त सार आहे ना मुळ्याचं तेच खाणार आहे मी आणि चेतनला पण देणार थोडंसं आणि ही आमटी आहे ती पण देते आई ते बघा आमटी अजून आणि ही देत नाही जेवण हिने सगळं खाऊन वगैरे झालेलं आहे आणि ही आहे थांब पिलू थांब आणि ही आहे बघा मटकीची आमटी बघा दिसते पिलू थांब गरम आहे का ते गरम आहे पिलू थांब जरा मस्त झाली ही पण हे बघा किती सुंदर मटकीची आमटी आणि आम्ही दोघं पण आता हीच आमटी घेणार आहे किती भांडी घेऊन येऊ ना मी एकटी आतून बाहेर अनामिका पण ऐकत नाही सारखी पायाखाली येते मध्ये 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 जेवायला देत आणि कोकणी वाटते जेवायला बसलेले जातात काय हो तुम्ही पण याच जेवायला आणि बाहेर पाऊस पडतोय बाहेर पाऊस पडतोय रिमझिम काय सकाळी किती पाऊस पडला ते बघा दाखव द्या अंगणामध्ये ये पिलू ये ये ही ऐकते का येते ये इकडे ये इथे ये लवकर इथे ये इकडे ते बघा पाऊस बघा बाहेर किती पडतोय रिमझिम नाही जास्त जोरान पडतोय हे बघा पूर्ण भिजलंय हे बघा दिसतंय हे बघा पूर्ण भिजलंय असं हे बघा हे बघा असं आणि ही मॅडम बघा कशी मस्ती करायला देत नाही काय काम करायचं माझं जेवण झालेलं आहे कधीच पण चेतन इकडे काय चालू आहे हे बघा आत्ता असं चेतनचं आवरलं जेवण आणि चालू आहे त्याचं अनामिकाला तिकडे आतमध्ये ठेवलंय मी ते बघा पिंजऱ्यामध्ये हे बघा दिसतंय अनामिकाला ठेवलं इकडे पिंजऱ्यात हे बघा कारण पाऊस पण आहे ना बाहेर म्हटलं अनामिका पिंजऱ्यात राहू दे इकडून म्हटलं बघू दे जरा बाहेरचा परिसर काय हो ना अनु अनामिका आली बघते अनामिका आणि बाहेर पाऊस पडतोय भैया पण काय करणार आता भांडी घासायची जरा भांडी घासून घेते पटकन पाऊस पडला तरी काय बघू आज आपल्याला होईल का जायला जाऊया ना बघू संध्याकाळी तर जायचं आहे मला रानामध्ये पाऊस पडतोय ना पण खूप पावसाचं जरा बघून जावं लागेल वातावरण कसं आहे काय ते त्यानंतरच जाऊया जायचं होतं आम्हाला राजापूरला बाहेरच्या मार्केटमध्ये पण ते आज काही जमलं नाही पावसामुळे आणि ज्यांची रिक्षा सांगितली होती ना मग त्यांना अर्जंटमध्ये ना तिकडे जावं लागलं त्यांना काहीतरी दुसरं भाडं आलं तर जरा काहीतरी तब्येत डाऊन होती कोणाची तरी मग तिकडे जावं लागलं त्यांना अर्जंट मग तिकडे गेलेत ते असं झालं नाहीतर मग आज आम्हाला जायचं होतं पण ते राहून गेलं लाईट पण बघा गेली होती आता आली आहे आणि चला मी भांडीवर घासून घेते कपडे बघा वाळत नाही आहेत पावसामुळे काय करणार ते बाहेर जरा घातले होते पण त्यांना तर बाहेर आतमध्ये घेऊन आलो आम्ही भांडीवर घासून घेते बाई ते मस्त इकडेच आम्ही भांडी घासतो कपडे धुवायचे मस्त पैकी विहिरीवर पण जातात तिकडे खाली सगळेजण धुवायला वगैरे पाणी पण आता कसं प्रत्येकाच्या घरी सगळे नळ वगैरे आलेत ना मग त्याच्यामुळे सगळे ना बेच करतात घरीच सगळी कामं वगैरे करतात हे बघा असं हा खालचा परिसर आहे आणि तो रस्ता आहे तो दिसतो तो वाला तो रस्ता आहे तो बघा तिथून तिकडे जायचं आणि मेन रोड तिकडे आहे पुढे जरा पटकन घेते आता भांडी वगैरे घासून आणि बघू पुढची कामं आई नाही बघा कशा वाटले थोड्याशा मगाच्या फणसातल्या बघा या वाटल्या अशा सुकवायच्या आहे ना कशात जर असं घालायचं असेल ना आमटीमध्ये किंवा कशात पण घालू शकता तुम्ही कशातही भाजीत आमटीत अजून आपल्या सुकी मच्छी वगैरे असते त्याच्यात पण घालतात घालणारे सगळ्यात घालतात असं आहे खूप छान लागतात टेस्टला वगैरे सुद्धा म्हणजे आम्ही घालतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे जवळ्यामध्ये टाकून मस्त लागतात गवारच्या भाजीत डाळीच्या आमटीत बऱ्याच ह्याच्यामध्ये टाकतात ज्यांना आवडतं त्यांच्यामध्ये घालतात तेच ना चला बा पावसाला जोरात आता पटकन घेते जरा आवरून मंडळी आता जेवण झालंय आमचं काय चालू आहे ते भांडी घासते पाऊस पडताय ना म्हणून असं घेतलं नाही डोक्यावरती भांडी घासते बघा भांडी घासून झाली आहेत जवळजवळ आणि अनामिका बघा ती थांबते का बघा अनामिका ऐकत नाहीये आणि इकडे बघा गुरं पण आली आहेत म्हणता इकडे बघ जरा हे बघा गावात ते कसे शेतीवर जातात तसं वाटतं ना गावी शेती पण करायची काहीतरी करायची झाडं बिडं लावायची बाग फुलवायची काय म्हणता मुंबईला काय नाही आता आम्ही इथेच बघूया वेळू स्थायिक होणार आम्ही कोकणामध्येच हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग राजापूर त्याच्यात सर्व बऱ्यात ना तर मंडळी आज झाले सुप्रमी इकडे बघा काय चालू आहे आज हे शिवल्या आणल्या आहेत पण या इकडच्याच खाडीतल्या आणल्या आहेत काल दाखवलं ना ती नदी अर्जुना नदी त्यात नदीतल्या आहेत ना म्हणता गावातल्यानीच आणल्यात पकडून आम्ही घेतल्यात थोडं त्यातले मी ते कामं चालू आहे ते बघा अनामिका पिंजरा वगैरे साफ करतोय आता आणि अनामिका बघा तिकडे खाते बघा कशी मस्त होती गरा खाते बघा गरा खाते अनामिका छान पिल्लो अशी कामं चालू आहेत मस्त सकाळ झाली बघा पक्षावर येतो किती छान वाटतंय ऐकलं का तुम्ही आणि तुम्हाला दाखवतो अजून पण काहीतरी घेऊन आले आई दाखवतो तुम्हाला हे बघा त्याच्यावर असे खडे पण मिळतात असे आणि पकडलेत त्याच्यामध्ये ना आणि हे बघा मंडळी हे बघा हे आई घेऊन आली आहे जाऊन खाली रातांबे त्याची कोकम घालायची मस्त त्याला कूट वगैरे लावून मस्त ना ही मजा असते गावी मंडळी तो पण जरा आटकून घेतो कामं वगैरे जरा हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सर्व मजेत ना तर मजेत असलं पाहिजे बघा पावसाने काय केलंय बघा कपडे पण सुकत नाही आहेत खर पाऊस चालू आहे इकडे बघा आत्ताच जरा थांब नाही तर खूप पाऊस पडतोय काय विचारूच नका चेतन गेले अंघोळीला आणि अनामिका इकडे खेळत हिचं खेळणं बघा कसं चालू आहे सगळं इकडे खेळते परत ह्याच्यामध्ये जाते आतमध्ये याच्यातून बाहेर येते जाऊन ह्या कॅनमधून इकडे खेळते हो ना पिलू काय करतेस तू काय करते खेळते ना हो ना
हो ना काय झालं तुला खाऊन पिऊन सगळं झालंय तिचं इकडे बघा. असे मस्त तिला कण्या दिल्या होत्या खायला, ते खाल्ल्या बिया खाल्ल्यात. चेतने बघा मस्तपैकी ना हे सगळं धुतलंय पिंजरावर आहे छानपैकी बघा. आणि टोमॅटो आणि हे बघा मस्त सकाळीच भेटलेत रतांबे पडले होते ना, हे बघा मस्त असे लाल लाल मस्त आहेत ना. यांना आता पूर्ण धुवावे लागणार आणि धुवून नंतर मस्तपैकी छानपैकी असं त्यांना सुकवायचे उन्हामध्ये ह्यांना. आणि हेच कोकम असतं जे आपण वापरतो ना मच्छीत वगैरे सारमध्ये, हेच असतं ते. हे लाल दिसत आहेत तुम्हाला आता, हे बघा असे लाल दिसत आहेत, पण ते सुकले ना उन्हामध्ये की मग काळेच होतात सुकल्यानंतर. आणि मग त्यांना धुवाय मस्त सुकवायचे. त्यानंतर जे आंबे असतात ना त्यांचं फूट लावायचं असतं त्यांना 3-4 वेळा मस्त. पाऊस आहे ना आता, आपण तरी पण ऊन आल्यानंतर त्यांना घालावं लागणार आहे सुकत ह्याच्यामध्ये उन्हामध्ये. आणि ही बघा हिचं बघा कुठे चढते बघा. आता ही पडणार नाही का मला सांगा इकडून. हे बघा मागे बघा खाली किती उंच आहे बघा, दिसते तुम्हाला. इकडे अशी उभी राहते इकडून पक्ष्यांचा आवाज येतो म्हणून. अगा पडशील, येते बघा आली बघा. असं नाही करायचं बिलो, असं बिलो. आणि चला आईने काहीतरी बनवले वाटतं नाश्त्याला. काय बनवलेस गाई? आईने काहीतरी बनवले उपीट. आईने बनवले उपीट हो ना. बस इथे बस. आणि आईने बघा इकडे असं बनवले मस्त उपीट. आता आम्ही खाणार आहे उपीट. चला नाश्ता करायला या. थांब गरम आहे. हात भाजला माझा. थांब जरा माझाच हात भाजला. कुठे जाते तू? कुठे जाते? नाही तीच बोलली जरा फणस हे होता म्हणून 40 वेळी. थोडासा जून होता कालचा फणस. भाजी आम्ही केली होती ना, जून होता जरा कालचा फणस. मध्ये सगळं झालं आंघोळ वगैरे आणि आता मी पूजा करतोय देवाची. इकडे बघा काय चालू. इकडे ममता कपडे धुते बघा. ममता तिथे कपडे धुणं चालू आहे. आणि नाही बघा आवाज देते एकसारखी. इथे बघा आई काय करतात. आई कोकमच सोलतात ते रातांबे असतात ना त्याला सोलून ठेवतात. मग त्याला हे लावणार ना फूट लावणार नंतर ते सुकत घालायची मग ती कोकमच तयार होणार याच्यापासून. कोकम तयार होते. किती मस्त आहे बघा. लाल लाल एकदम रातांबेचं फळ आहे बघा. मस्त बघा नॅचरली सगळं आहे ते. काय त्याला खत पाणी नाही काय नाही, सगळं नॅचरली. हे बघा कसं नॅचरली रातांबे आहेत मंडळी. यापासून ते कोकम बनवणार आता. मस्त ना. हा आपल्या कोकणातला खरं फळ, कोकणातला रानमेवा. चला मी पण आता पूजा वगैरे करून घेतो देवपूजा. हे अनामिकाला इकडेच ठेवतो. अनामिकांच्यावर राहील खेळत नाही तिथे ती ओरडत राहील ना. इकडे आता मस्त असं ऑमलेट झालं रेडी. काढून काढते. दुपारी तरी करायचं खाऊया मस्त वर पातळ दिसते. गरम गरम खाऊया काय म्हणता आता. सहा तुमचं संपलं भातावर नाही ना. आहे ना सर ते पण आहे ना थोडं बांगड्याचं आहे थोडं शिवल्याचं. हो ते खाऊ आता. बस झालं. बांगड्याचं आहे बांगड्या नको पाहिजे. कधी घ्या तुम्हाला आणि कोण घ्या. त्याचा काय होत आहे ते बघ. आता कापूकडे अंडी नाही म्हणजे कापूच्या आतरी गेले. गावचं हे म्हणजे मानव लागलं काय म्हणतात. फक्त डाळ हाताला खात होते काय होतं. पैसे भेटतात. चला म्हणजे आता ऑमलेट रेडी झालंय. आता आम्ही जेवून घेतो मस्त गरमागरम. नंतर आपण थोडंसं पेन होत आहे. पाय दुखतोय. आणि बघा मंडळी मला आवाज येतच असेल. इकडे पाऊसच पडतं बघा. रिमझिम आवाज येत असेल बघा तुम्हाला. आता आम्ही जेवायला बसतो. हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मंडळी. सगळे बरे बघा आणि शुभ सकाळ सर्वांना फ्रॉम कोकण. आणि आता तयारी चालू आहे. आमची पॅकिंग वगैरे चालू आहे. दादा पण आले आहेत तिकडे. नमस्कार. दादा आले त्यामुळे कामं जरा चालू आहेत. आणि बघा इथे पॅकिंग झालेत आंबे. दादानी पॅकिंग केले आहेत. आणि इकडे बघा काय चालू आहे. ते आंबे कापणं चालू आहे. आणि अनामिकाचं काय चालू आहे बघा. अनामिका बघा आंबे खाते. मला दिलं वहिनी आले आहेत. आंबा खायला बस. पहिलं तर आंबे कापते. आता निघणार आहोत संध्याकाळी. जायचं मन नाही करत. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे दादांच्या आणि वहिनींचा. आता तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. वहिनी तुम्हाला हॅपी अॅनिव्हर्सरी. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
चहा पी. तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाची चहा पी. ऐक ना 50 मोठा करा. काय होता तरी आम्ही जेव्हा आणलेलं असतं ना सांगता. काल मामा आम्ही एक कालच केला तर काल तर साजरा केला असता ना आपण. माहिती तुम्ही सांगितलं नाही ना? मी पण बोलले ना? नाही आमच्याकडे नाही बोलले. ह्या सकाळी बोलला. रात्री गेला असतो नाही? मग गेला होता रात्री आम्ही शूटिंग हा, रात्रभर काहीतरी गेला होता. नाही तर अजून केलं काही काढणार असतं हे ना. बाराच्या नंतर काय करू शकत नाही. मग काय झालं 12 नंतर कशाला चालतं. तर चला आम्ही आता जरा आंबे खाऊन घेतो. हे नाही केलं काय बघायचं. अंडीवर पण काय घेऊ. करू आंबो भरायचे बघा. काय झाली नाही बुवा. त्यांची झाली की बाई. म्हणजे आता आंबे वगैरे खाऊन झाले आमचे आणि आता जरा काम चालू आहे बघा. इकडे वरतीनं लाईटचा पोल पडला होता आणि त्यांनी आमच्याच इथे जागेत टाकून दिला आहे लाईटवाल्यांनी. आता ते तो गडगा पूर्ण तुटला आहे. तो गडगा पूर्ण तुटला आहे मंडळी. आता ते हटवायचं काम चालू आहे. आता मी पण जातो जरा मदत करतो त्यांना आईंना. ते बघा पूर्ण तो लाईटचा पोल इथे पडलेला. जरा इकडचं काम केलं ना तर तिथे पूर्ण पोल पडला होता. आता जातो मी जरा मदत करतो त्यांना. तसंच बनवा तिकडे. पकड वहिनी असं तिकडे सगळीकडे दाखव काय करतात. फक्त चालू ठेवू ना. मी दिसली पाहिजे मध्ये पण आम्ही त्याला दाखव मला पण दाखव मी उभी आहे. तिथे दिसतात ना सगळी. ही बघा नमिका बाहेर आली आहे आता. नाही ते लागतोय. बघ खाली उतरली. मग काय ही बघ तोंड बघितलं काय. झाडं होतात नाही आमची चांगली. ते काकू चांगला बोल. उद्या चला. तिकडे जाऊ चितल खाली घसरलेला गेला हातावर. हा दगड पडतोय. हे बघ, माझी काय त्याची ही तार बघ. ह्याची रोगालेली तार आहे तिथं. मग ही काय तिथं तोंडासमोर. नाही काय बघ. नुसतं आकाश बघत दाखवतो. आकाश बघत दाखवतो. मग ती तारेवर काय काय लाल बटन मंडळी आता जरा वरती जाऊन आला थोडं काम करून आलं. दादा पण गेले. दादा वहिनी होते कपडे वगैरे धुते. आणि मी त्याला पण आंघोळ घातली तिने आता बघा इथे. कपडे वगैरे धुवून झाले म्हणताचे. आणि इकडे अनामिकाला आंघोळ घातली आहे. अनामिका शोना पिल्लूला तिला परत प्रवास करायचा आहे लांबचा. काय शोना रेडी ना प्रवास करायचा. अशी कामं आटपत आहेत आणि हळूहळू वेळ आता आलाय जवळ निघायचा. त्याच्यामुळे खूप असं वाईट वाटतं आहे. ममताला पण खूप वाईट वाटतं आहे आणि मला पण असं वाटतं की इथे राहावं अजून खूप वेळ. काय म्हणता असं वाटतं खूप दिवस राहावं मंडळी. पण आता काय करणार जाना तो पडेगा. काय म्हणता कंटाळा जायला निघायला खूप कंटाळा आला असं वाटतं नको जायला. काय करायचं आता म्हणता थांबूया का तिकीट वगैरे काढलं आहे ना सगळं. मला काय मला थोडी कामाला जायचं. आम्हाला पण जायचं सुट्टी नाही आहे सगळं प्रॉब्लेमच आहे. बघू पण आम्ही येऊ लवकरात लवकर परत का गणपतीला वगैरे येऊ. आणि आपली मंडळी पण वाट बघत असेल आता. लाईव्हवाली आपली मंडळी त्याच्यामुळे आठवण येते की नाही आमची. आठवण येते का तुम्हाला सगळ्यांना आपल्या लाईव्हवाले मंडळी सगळे. पण आम्ही येऊ आज निघू कारण जास्त दिवस पण नाही थांबू शकत ना. आपली पण काम आहे सगळं बघावं लागेल. नोकरी धंदा सगळं बघावं लागतं ना आपल्याला. चला थोडं आवरून घेतो. पॅकिंग थोडंसं करून घेतो बाकी आहे. आम्ही तर निघालो फायनली घरी नाही जायला निघालो. आठवड्यात आहे खूप असं वाटतं खूप राहावं इथे पण काय कारण आता निघावं लागेल. आमची तयारी झाली. आई पण आहे आणि तो घेतो आता. नाही आलेच सर्व सोडायला आपला. अनामिकाला पण घेऊन जाते वगैरे. अनामिका चल निघायचं आहे ना. अनामिकाला हे काय ठेवलं पीठ. अनामिकाला पीठ तर खूपच आवडलं वाटतं. चला मंडळी फायनली आम्ही निघतो आणि हे सर्व आलेत आपले सोडायला.